सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 214 नंबरच्या सत्संगात प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या जीवाच्या हिताच्या, जीवाच्या भल्याच्या अनुषंगाने सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे त्याचं चिंतन करत आहोत। परमेश्वराने स्वतः सृष्टी निर्माण केली, स्वतः अवतार घेतला आणि या जीवाचं दुःख बघवत नाही म्हणून स्वतः तत्त्वज्ञान सांगून वाडीवाडी फिरून आपली ओळख देऊन या जीवाकडून जीवनमुक्तीची अपेक्षा केलेली आहे। देणारा जरी परमेश्वर असला तरी त्याला सुरुवात मात्र जीवानी करायची असते। त्या जीवाला इच्छा झाली पाहिजे की मला परमेश्वराचा आनंद पाहिजे आहे, मला परमेश्वराची मुक्ती पाहिजे आहे, मला जन्ममृत्यूचा फेरा नको आहे, हे दुःख नको आहे, पुन्हा पुन्हा जन्ममृत्यू हे नको आहे, हे त्या जीवाला वाटलं पाहिजे, जीवाची इच्छा असली पाहिजे। परमेश्वराला स्वतःचा आनंद द्यायचा आहे, जीवाला मुक्तीला घेऊन जायचं आहे, आयोग्य जीवाला योग्य करायचं आहे। जीवन मुक्तीचं हे व्यसन परमेश्वराने स्वतः अंगीकारलेलं आहे, परंतु त्यासाठी ही जीवाचा प्रयत्न, जीवाची कड अत्यंत गरजेची आहे। जर यदाकदाचित तसं नसतं तर आजपर्यंत एकही जीव या पृथ्वी तलावरती या सृष्टीमध्ये राहिला नसता, सर्वांना परमेश्वराने उद्धरून नेलं असतं। हे जीवाचा कड अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि आपण अभ्यास करत असताना, चिंतन करत असताना, तत्त्वज्ञान समजून घेत असताना आपलं योगदान, आपलं कर्तव्य, आपली ड्यूटी आपण ओळखली पाहिजे। त्यात आपलंच भलं आहे, आपलंच हित आहे या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे। आणि हा विचार करून त्यावरती आपण चालण्याचा जर प्रयत्न केला तरच परमेश्वर आपल्याला मुक्तीला घेऊन जात असतात। हे सर्वात मोठं आव्हान आहे, परमेश्वराला जीवाला मुक्तीला नेणं किंवा जीवानी परमेश्वराला प्राप्त करणं, दोघांसाठी आव्हान आहे। कारण जीव आणि परमेश्वर हे वैजात्य आहे। अनादि अविद्युक्त असलेला जीव मतित्रय, अनंत दोष यातून बाहेर पडून गुणात्मक दृष्टिकोनातून प्रवास करून परमेश्वराला प्राप्त करणं एवढं सोपं नाही। आणि ह्याच अयोग्य जीवाला योग्य करायचं आहे, निरानंद जीवाला आनंद द्यायचा आहे, हे परमेश्वरासाठी सुद्धा सोपं नाही। पण तरी परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू असल्यामुळं त्यांचा हा प्रयत्न हा अविरत चालू असतो। एकदा असंच एक गुरु जे असतात त्यांच्याकडे शिष्य जातो आणि सांगतो की धार्मिकता आजकाल खूप वाढलेली आहे बाबा, अनेक आपल्यासारखी गुरुजन मार्गदर्शन करताय, तत्त्वज्ञान सांगताय, परंतु जसा पाहिजे तसा या जीवामधला जो बदल आहे तो मात्र दिसत नाही। हा जीव काही बदललेला दिसत नसल्यामुळे धार्मिकता वाढली, कार्यक्रम वाढलेले आहे, मंदिरांमध्ये गर्दी वाढलेली आहे, परंतु जो जीवातला बदल परमेश्वराला अपेक्षित आहे तो मात्र का दिसत नाही? हा प्रश्न त्या शिष्यानी गुरुला विचारला। गुरु विचारात पडले आणि मग म्हटले, ठीक आहे, तुला ते मी समजावून सांगेल। दुसऱ्या दिवशी सभा भरली। सभा भरल्यानंतर सारे लोक, गर्दी झालेली होती। बाबांचं निरूपणाची वेळ झाली आणि बाबांनी अचानक सांगितलं की दारूच्या बॉटल घेऊन या। किती आणायच्या? 5-10। आता सर्वांना आश्चर्य वाटलं। बाबा दररोजचे तत्त्वज्ञान सांगतात, मार्गदर्शन करतात, वाईट गोष्टीचा विचार करू नका, वाईट गोष्टीतून बाहेर पडा असं सांगणारे बाबा अचानक दारूच्या बॉटल आणायला लावतात। ते सर्वांना आश्चर्य वाटलं, परंतु बाबांपुढं कोणी बोलण्याची हिंमत केली नाही। बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या काही शिष्यांनी 5-10 बॉटल आणल्या आणि ज्या शिष्याने प्रश्न विचारला त्या शिष्याला बोलवलं आणि इतरांना सांगितलं, त्याला सांगितलं का तू पी? त्याने मी नाही पिऊ शकत म्हणे। आजपर्यंत तुम्ही मला या गोष्टीचा, यापासून दूर राहायला लावलं, तसे संस्कार केले, आणि तुम्ही अचानक मला आता दारू प्यायला लावताय, शक्य नाही म्हणे। नाही, तुला प्यावाच लागेल म्हणजे मी तुमचाच चेला आहे, तुमचा शिष्य आहे, तुम्ही पाजाल तर मी पण पिणार नाही म्हणे। आणि अशा पद्धतीनं त्या बाबांनी दुसऱ्या शिष्यांना फरमान सोडलं का याला दारू पाजा। कोणी हात धरले, कोणी पाय धरले, तर त्यांनी तोंड मात्र अत्यंत घट्ट पकडलेलं होतं जेणेकरून दारूचा एक थेंबसुद्धा आपल्या तोंडात जाऊ नये। तोही जिद्दीला पेटला आणि बाबाही जिद्दीला पेटले। सर्व शिष्यांनी त्याच्या डोक्यावरती, तोंडावरती बॉटल खाली केल्या दारूच्या, परंतु तो एक थेंबही पिला नाही।
आणि मग ते सर्व बॉटल संपल्यानंतर बाबा म्हणतात, तुला कालच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं का? मग त्याच्या लक्षात आलं की बाबांनी कालच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा सारा प्रकार केलेला आहे. सर्व शिष्यांना लक्षात येईना काही नेमकं काय झालं आहे. आणि म्हणले, यातून कसं काय उत्तर भेटणार? म्हणे तुला पिण्याची इच्छा नाही आहे, तू ठरवलेलं आहे आणि म्हणून दुसऱ्यांनी जरी पाजलं तरी तू पिला नाही. तसं जे म्हणे आमची देण्याची इच्छा आहे किंवा परमेश्वराची कृपा आहे, देण्याची इच्छा आहे, परंतु या जीवाने जर ठरवलेलं असेल तर मी घेणार नाही किंवा माझं हित काय आहे कसे आहे त्याला जर समजलंच नाही तर तो घेऊच शकत नाही. म्हणून अनंत जन्मात अनंत सृष्टीत परमेश्वर सातत्यपूर्ण आपल्याला हे तत्त्वज्ञान सांगताय, स्वतः अवतार घेताय. जीवाचं हित कशात आहे, भलं कशात आहे, हे अनेक दृष्टांतातून अनंत लीळा करून आपल्याला पर्यंत पोहोचवत आहे. तरी पण जर आपण घेत नसेल तर त्यात परमेश्वरसुद्धा काही करू शकत नाही. म्हणून आपली घेण्याची इच्छा असली पाहिजे, आपला भाव असला पाहिजे, आपलं हित आपल्याला कळालं पाहिजे, आपलं भलं आपल्याला समजलं पाहिजे. तेव्हा धर्म आणि धार्मिकता आपण करू. अन्यथा धार्मिकता एक साधन, जीवन जगण्यासाठी, सुंदर करण्यासाठी, सुख मिळवण्यासाठी, दृष्टपर भौतिक जगातले जे सुख आहे ते प्राप्त करण्यासाठी एक साधन होऊन जातं. आणि आजकाल तेच झालेलं आहे. म्हणून धार्मिकता वाढलेली, मोठे मोठे कार्यक्रम होत आहे, सत्संग घेत आहे, तत्त्वज्ञान जे आहे कडिकुलपातलं ते बाहेर आलेलं आहे, आपल्यापर्यंत पोचलेलं आहे. परंतु ती घेण्याची इच्छा जर आपली नसेल तर त्या वातावरणाला, त्या बाहेर तत्त्वज्ञान येण्याला, त्या साधू संतांना सांगण्याला काही अर्थ नाही. पण परमेश्वरांनी हे सर्व तत्त्वज्ञान आजच सांगितलं आहे का? असं नाही. अनंत जन्मात अनंत सृष्टीत स्वतः येऊन हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. जीवाचं हित कशात आहे हे समजावलेलं आहे. परंतु आपल्याला न समजल्यामुळं आपण ते घेतलं नाही, स्वीकारलं नाही. म्हणून आपल्यातला बदल पण परमेश्वराला अपेक्षित असलेला तो झाला नाही. आणि म्हणून पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकत आलेलो आहे. इथून पुढे तसंच होईल. परंतु जर रिझल्ट वेगळा पाहिजे असेल तर परमेश्वरांनी आपल्याकडून जी केलेली अपेक्षा आहे, आपल्या हिताची, आपल्या भल्याची, त्याच्यासाठी आपलं योगदान आणि आपला सहभाग हे असणं गरजेचं आहे. नामधारक वासनिकांच्या मनात हाच न्यूनगंड, हीच एक भीती आहे की हे आपल्यासाठी नव्हे. आणि म्हणून ते काढण्यासाठी आपण हे चिंतन करत आहोत. जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या अनादी व नित्य पदार्थाचं चिंतन केलं, कार्यकारण स्वरूप लक्षणाचं चिंतन केल्यानंतर आचाराच्या बाजूने आपण सूत्रपाठातील आचार मालिका, विचार मालिकेचं चिंतन केलं. स्वामी श्री चक्रधरांनी निरूपित असलेले जे 4 अवतार आहे त्यावरती आपण प्रकाश टाकलेला आहे. आणि आत्ता आपण 2-3 सत्संगापासून स्वामी श्री चक्रधरी अलौकिक अवतार कलियुगाचे कसे आहे आणि ते आपल्याला भेटले, आपलं कसं अवभाग्य आहे. परंतु त्या परमेश्वरांनी या जीवाला मुक्तीला नेण्याच्या अनुषंगाने या जीवाकडून काय अपेक्षा केलेली आहे. म्हणून परमेश्वरांनी स्वतःविषयी आणि स्वतःला जे सूत्र, जे वचनं वापरलेले त्या वचनांचं आपण चिंतन करत आहोत. परमेश्वरांनी त्यातून अप्रत्यक्षरित्या जीवाकडून अपेक्षा केलेली आहे की तू असा वागला तर मग मी असं देईन, तू असं केलं तर तुला मी तसं देईन. या पद्धतीनं अटी शर्ती घातलेल्या आहे. आणि या अटी शर्ती जर आपल्याला कळाल्या तर परमेश्वर प्राप्त करणं, परमेश्वर समजणं, परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानावरती चालणं हे अत्यंत आपल्यासाठी सोपं होऊन जाईल. धर्म हा सोपा आहे, अत्यंत सोपा करून आपल्यापर्यंत परमेश्वरांनी पोहोचवलेला आहे. तरी आपल्याला अवघड का वाटतो आहे तर आपण तो समजून घेतलेला नाही, आपल्याला तो लक्षात आलेला नाही आहे. तो आपल्या हिताचा आहे, आपल्या भल्याचा आहे, आपल्या फायद्याचा आहे. ह्या जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपोआपच आपण शांत चित्ताने ते समजून घेऊ, जाणून घेऊ. आणि समजून जाणून जर आपण धर्म केला तर तो खूप अवघड नाही, तो आत्मकल्याणाशी निगडीत आहे, आत्महिताशी निगडीत आहे. म्हणून बुद्धीशी निगडीत असलेला जर धर्म आपण जीवन सुंदर करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. आपण कसं वागतो, कसं राहतो, कसं उठतो, कसं बसतो, आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी असलेली दृष्टी कशी आहे, विचार कसे आहे, आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी आलेले विचार कोणत्या पद्धतीचे आहे, हेच म्हणजे धर्म आहे. परंतु आपण याचा विचार न करता कर्मकांडात, विधीत अडकलो आणि त्या विधीला धर्म समजून स्वीकारलेला असल्यामुळं आपल्याला परमेश्वराने जसा आहे तसा धर्म समजत नाही, कळत नाही. आणि म्हणून तो आपल्याला अवघड वाटतो आहे. मागच्या सूत्रात आपण बघितलं, परमार्ग तुमचे जीवन किंगा. परमार्ग तुमचं जीवन आहे, परमेश्वर स्पष्ट सांगतात. परमार्ग म्हणजे परमेश्वराचा मार्ग, परमेश्वराच्या हितात, परमेश्वराच्या प्राप्तीचा, परमेश्वराच्या आनंद स्वीकाराचा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे आपलं जीवनच आहे.
कारण त्याच्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, त्याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला, त्याच्यासाठी आपल्याला जन्माला घातलं, त्याच्यासाठी परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे. आणि म्हणून तुमचं आपलं जीवन जे आहे हा खरा परमार्गच आहे. परंतु आपण तो समजून न घेतल्यामुळे भौतिक जगामध्ये, या प्रापंचिक जगामध्ये आपण अडकलो आणि त्याला स्वीकारल्यामुळं आपल्या जीवनामध्ये दुःख, अनंत अडचणी, अनंत चढउतार हे आपण उपभोगत आलेलो आहे. आणि पुढेही परत दुःखात आपण पडून ते भोग आपल्याला भोगावत लागतील. त्यातून बाहेर जर पडायचं असेल तर आपलं जीवन काय आहे नेमकं ते आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपलं जीवन उठणं, बसणं, चालणं, बोलणं याच्याशी निगडीत असल्यामुळे विशिष्ट मंदिरात, विशिष्ट ठिकाणी गेल्यावरच धार्मिकता करायची असते, हा जो भ्रम आहे तो प्रथम आपण काढून टाकला पाहिजे. कारण धर्म हा सतत आपल्याबरोबर असला पाहिजे, आपल्याबरोबर असतो तोच धर्म असतो. आणि आपलं जीवन सुंदर करण्यासाठी परमेश्वराने सांगितलेला हा परमार्ग, आपलं जीवन आपण जर केलं आणि तो स्वभाव जर झालं तर ते आपल्या मनातली भीती, न्यूनगंड तर निघून जाईल. पण अवघड असलेला धर्म आपल्याला हवासा वाटेल, आवडीपूर्वक आपण स्वीकारू आणि आपल्या हिताच्या अनुषंगाने ही आध्यात्मिक जी वाटचाल आहे, जो प्रवास आहे आपला सुंदरपणे परमेश्वराच्या साहाय्यतेने होईल आणि परमेश्वरापर्यंत प्राप्त करू. हे जर आपण समजून घेतलं तर अत्यंत सोपं आहे. परमेश्वराने प्रत्येक वेळेस आपल्याकडून अपेक्षा केलेल्या आहे आणि त्या अपेक्षा अटी शर्तीच्या माध्यमातून नाही. परमेश्वर स्वतःची ओळख देतात आणि जीवाकडून अपेक्षा पण करतात की नेमकं तू काय केलं पाहिजे. देमती नातू असे परी जीवे अनाथ व्हावं, की परमेश्वर म्हणतात मी नाथ आहे, या जगाचा नाथ आहे, परंतु जीवाने अनाथ झालं पाहिजे. आपण अनाथ होत नाही. आपण भौतिक जगात राहत असताना कशाच्या तरी आधाराने, कशाच्यावरती तरी अवलंबून राहून आपण जीवन जगत असतो. माझ्याकडे पैसा आहे मग मला काही गरज नाही कशाची, माझ्याकडं नातेवाईक आहे, कुटुंब आहे, इस्टेट आहे, मानपान आहे, माझ्याकडे सत्ता आहे, ह्या भ्रमात आपण राहत असल्यामुळं आपण कधीच अनाथ होत नाही. आणि म्हणून परमेश्वर आपला कधी नाथ पण होत नाही. परमेश्वर म्हणता मी नाथ आहे, परंतु आट काय घातलेली, जीवाने अनाथ झालं पाहिजे. म्हणजे काय, कशावरही कोणावर अवलंबून न राहता फक्त आणि फक्त परमेश्वरावर अवलंबून राहणे हे एवढं सोपं नाही आहे. आपण प्रत्येक वेळेस विचार करत असतो, चिंतन करत असतो, सल्ले घेत असतो, माहिती घेतो आणि स्वतःचे निर्णय स्वतःच घेत असतो. परमेश्वरावरती सारं जीवन जर आपण सोडून दिलं तर मात्र आपलं हित पाहणारा फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे आणि तो आपला अहित कधीच होऊ देत नाही. परंतु ती भावना, ती अवस्था, ती विचारधारा निर्माण करणे एवढं सोपं नाही. परंतु परमेश्वर म्हणता मी नाथ आहे. पण कोणाचा नाथ आहे, जो अनाथ आहे, ज्याला कोणीही नाही, जो कोणावर अवलंबून नाही, जो कशावरही विश्वासून जीवन जगत नाही, फक्त आणि फक्त माझ्यावरती, माझ्या समर्थवादावरती विश्वास ठेवून जो चालतो, जो जगतो, जो राहतो, त्याच्यासाठी मी मात्र सदैव नाथ आहे. आणि जर परमेश्वर नाथ झाला तर आपल्या जीवाचं अहित होऊच शकत नाही. परंतु त्यासाठी आपल्याला अनाथ व्हावं लागेल आणि अनाथत्व भावनेतून, विचारातून, कृतीतून आपल्याला निर्माण करावं लागेल. ते निर्माण करणं एवढं सोपं नाही, कारण जीवन जगत असताना अज्ञान अन्यथा ज्ञानात अडकलेलो आहे. अनादि अविद्यायुक्त असलेला जीव मतित्रय आणि दोष, त्यातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही आहे. देमती कृपाळू असे परी जीवे कृपेशी पात्र व्हावं, की परमेश्वर म्हणतात मी दयाळू, कृपाळू, कनवाळू आहे. तो परमेश्वर स्वतः सांगतात मी कृपाळू आहे. कृपा ही सर्वात मोठी शक्ती आणि या कृपेच्या माध्यमातूनच परमेश्वरांनी स्वतः अवतार घेतलेला आहे. जीवाला वाडीवाडी फिरून अधिकारी जीवाला ज्ञान दिलेलं आहे, स्वतःची ओळख दिलेली आहे. परमेश्वर ज्यावेळेस अनादि अविद्येचा छेद करतात त्यावेळेस परमेश्वर स्वतः या जीवाला स्वतःसारखं बनवतात आणि सर्व काही देऊन टाकतात. फक्त माया आणि कृपा देत नाही. ही जी कृपा आहे, परमेश्वर म्हणतात मी कृपाळू आहे, परंतु ह्या कृपेला पात्र जीवानी व्हायला पाहिजे. आपण त्या योग्यतेचे, त्या पात्रतेचे व्हायला पाहिजे. ती योग्यता त्यागातून, आचरणातून होईल. कोणासाठी जीवन जगणं, कोणासाठी जीवन मरणं यात काही विशेष नाही, कारण आपण असे मरणारच आहोत. परंतु त्या योग्यतेची ती व्यक्ती असली पाहिजे. कोणाला मदत करणं त्या योग्यतेची ती व्यक्ती असली पाहिजे. परंतु परमेश्वर स्वतः अपेक्षा करता जीवाला मी कृपाळू आहे, पण कृपेला पात्र झालं पाहिजे. तर परमेश्वर या कृपेला पात्र होण्या इतपत कृपाळू आहे ही गॅरंटी आपल्याला असल्यामुळे आपण त्याला पात्र झालो पाहिजे. आणि ती पात्रता परमेश्वराच्या प्रसन्नतेतून निर्माण होऊ शकते. व परमेश्वराची प्रसन्नता कशातून निर्माण होईल, या आचाराच्या अनुषंगाने आपल्याला जे चिंतन आपण केलेलं आहे, खूप छोट्या छोट्या गोष्टीतून परमेश्वरावरती अवलंबून राहून, परमेश्वरावरती ट्रस्ट करून, विश्वास ठेवून आपण जर जीवन जगलो तर परमेश्वर कृपाळू आहे आणि त्या कृपेच्या माध्यमातूनच आपलं हित परमेश्वर करतात.
रस्त्याने चालत असताना आपण प्रवास करतो, त्या ड्रायव्हर ज्या गाडीत आपण बसलो त्या ड्रायव्हरला कधी आपण विचारत नाही की तुझ्याकडे लायसन आहे का, तुला गाडी चालवता येते का, तू इथून मग कधी ॲक्सिडेंट केला आहे का, नाही केला आहे का, हे साऱ्या ज्या गोष्टी त्याला कधीच विचारत नाही. आपण सहजासहजी त्याच्यावरती विश्वास टाकतो आणि त्याच्यावरती विश्वास टाकून बिनधास्त गाडीमध्ये प्रवास करतो. मग ती रिक्षा असेल, बस असेल, ट्रेन असेल, प्लेन असेल, या साऱ्या ज्या गोष्टी आहे किंवा कोणाला तरी काम सांगणं असेल, कोणाला तरी व्यवहाराच्या बाजूने आपण विचार करून विश्वास ठेवल्याशिवाय चालत नाही. परंतु जो परमेश्वर आहे एवढा मोठा, जो अनंत ब्रह्मांडांचा नायक, त्या परमेश्वराने स्वतः बोध देऊन स्वतःची आपली ओळख आपल्याला दिलेली आहे, नाम दिलेलं आहे आणि एवढा तत्त्वज्ञानाचा आपण अभ्यास करतो आहे, तरी आपण परमेश्वरावरती किती विसंबून आहे आणि किती अवलंबून आहे, किती विश्वास निर्माण केलेला आहे, त्या समर्थवादावरची आपली किती निष्ठा आहे, याचं आत्मचिंतन केलं तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल की ते किती फोल आहे. कारण एकीकडं आपण अनंत ब्रह्मांडांचा नायक समर्थवाद सांगायचा परमेश्वराची भक्ती करायची आणि छोट्या छोट्या गोष्टीतूनसुद्धा आपण आपल्या जीवनात रडत असतो, अडचणी निर्माण करत असतो आणि त्यासाठी कर्मकांड विधीचा आधार घेतलेला असतो. मग परमेश्वर म्हणता मी कृपाळू आहे, पण त्या कृपेला तुम्ही पात्र आहे का हे बघा. पात्र जर झालो तर मात्र परमेश्वराची कृपा आपल्यासाठी सतत द्रवत राहील आणि त्यातूनच आपलं जीवनाचं हित होईल. नेमकी दानी असे परी जीवाशी आरती हो की मी दानी आहे. म्हणजे आपण जे मिळवायचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी परमेश्वर समर्थ आहे, अनार्जित दाता आहे, की जे आपण अर्जन केलेलं नाही, आपण मिळवलेलं नाही, आपल्या नशिबात नाही, आपल्या कर्मात नाही, तरीही देणारा तो आहे, तो परमेश्वर, तो अनार्जित दाता आहे, दानी आहे. परंतु त्या जीवाशी आरती हो की ती आर्तता आपल्याला असली पाहिजे, तेवढी प्रार्थना परमेश्वराला आपली असली पाहिजे. त्या समर्थवादाची निष्ठा ठेवून आपलं जे अनन्यभावी शरण जाणं आहे ते असलं पाहिजे. तर ती आर्तता आपल्यामध्ये नाही आहे. आर्तता जर असेल तर ते आपण मिळवायचा प्रयत्न करू, त्या अनुषंगाने परमेश्वराने सांगितलेले तेच करण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून ती आर्तता आपली स्वीकारण्यासाठी, ती निर्माण करण्यासाठी, वैचारिक दृष्टीतून ती प्रगल्भता निर्माण करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि ती ज्ञान जर प्राप्त झालं तर आपल्यालाच आपोआपच आर्तता निर्माण होईल. तोची व्हावं, तोची भेटावी इच्छा, ही भावना, ही अवस्था निर्माण होईल. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर द्यावं, श्री चक्रधर द्यावं असे म्हणणारे ज्यावेळेस आचार्य आपण आठवू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल का त्या आचार्यांमध्ये कीर्ती आर्तता होती. आपण परमेश्वर पाहिजे असं कधी म्हणत नाही, परमेश्वराकडून मात्र सर्व पाहिजे. याचं कारण ती आर्तता परमेश्वराविषयी नाही आहे. परमेश्वराकडून आपल्याला मिळावं ती आस आहे. ती आस असणं आणि आर्तता असणं याच्यात फरक आहे. आपल्याकडे अभिलाषा आहे, परंतु निरावलंब तो परमेश्वरावर निर्माण होण्यासाठी ज्ञानाची आणि परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराची ओळख असणं हे गरजेचं आहे. नेमती वज्रपंजरू असे परी जीवे शरणागत व्हावे की मी वज्रपंजरू म्हणजे वज्राचा पंजरू या जीवासाठी मी करू शकतो, लोखंडाचा पिंजरा मी करू शकतो, जेणेकरून त्या जीवाच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही. परंतु त्याच्यासाठी आपल्याला शरणागत व्हावं, परमेश्वराला शरण गेलो पाहिजे. आपण तर झालो आहे शरण, देवतेची भक्ती करत नाही, परमेश्वराचीच भक्ती करतो, उपदेश घेतलेला आहे, बोध झालेला आहे, तर मग शरणागत अजून काय वेगळं व्हायचं. तर शरणागत होणं म्हणजे परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान, त्या चौकटीत आपण आपले नियम पाळले पाहिजे. जसं रस्त्याने चालताना आपण गाडी चालवत असतो तर ट्रॅफिकचे नियम पाळतो, ते आपल्या हिताचे आहे, तसे परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान आपल्या जीवनात उतरून त्यावरती चालणं हे आपल्या हिताचं आहे आणि ते आपण बघितलं पाहिजे. म्हणून परमेश्वराने शरणागताच्या अनुषंगाने काय सांगितलं का परमेश्वराला सर्व बाजूनी स्वीकारणं आणि त्या परमेश्वराला स्वीकारल्यानंतर त्या परमेश्वराने जे जे सांगितलं आहे, जे जे अपेक्षित आहे या जीवाकडून ते आचरणात आणणं, त्या अनुषंगाने सातत्यपूर्ण शेवटपर्यंत ते आचरणावरती आपण ठाम राहणं म्हणजे शरणागत होणं आहे. जसे द्रौपदी माता जी आहे, शरण गेली देवाला, तेव्हा देवाने सहाय्य केलं. तिनं केलेली प्रार्थना ही शरणागताचा अत्यंत सुंदर असा प्रमाण आहे की देवा आता मी कोणाचीच नाही, तू माझा आणि मी तुझी आहे. कोणाचीच नसणं, कोणापासूनही बाहेर पडणं आणि फक्त परमेश्वराचं होणं म्हणजे शरणागत. आपण परमेश्वराव्यतिरिक्त सर्वांचा असतो म्हणून आपण शरणागत नाही आहे आणि म्हणून शरणागत नसल्यामुळं वज्रपंजरू परमेश्वर आपल्यासाठी होऊ शकत नाही, करू शकत नाही. तर परमेश्वराचं व्हा, बाकी कोणतीच अपेक्षा, कोणतीच गोष्ट, कोणताच विचार, कोणता ट्रेस आणि कोणतं टेन्शन घेण्याचं मात्र कारण नाही. परंतु आपण तेवढंच होत नाही आणि बाकीचं सारं स्वीकारत असतो. देव तो देवीची पाविजे, परमेश्वर स्पष्ट सांगितलं या सूत्रामधून.
देव हा देवाच्या पद्धतीनं किंवा देवाकडूनच प्राप्त होऊ शकतो. आपण परमेश्वराला प्राप्त करण्या इतपत आपली योग्यता नाही, पात्रता नाही आहे. परंतु ती पात्रता कशी करावी, काय करावी, कोणत्या पद्धतीनं राहावं, कोणत्या पद्धतीने विचार करावा, कशा पद्धतीनं त्याग करून आचरण करावं, हे परमेश्वरांनी सांगून परमेश्वर या सूत्रातून स्पष्ट सांगतात. देव हा देवाच्या अनुषंगानेच, देवाच्या नियमानेच, देवाच्या आचरणानेच, त्यागाने देवाने सांगितलेल्या किंवा अपेक्षिलेल्या ज्या जीवाकडून गोष्टी आहे त्यातूनच प्राप्त होऊ शकतो. देव तो देवीची पैजे, देव हा देवाकडूनच प्राप्त होत असतो. म्हणून परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे. परमेश्वराकडूनच परमेश्वर जाणवले जातो. ते म्हणतात मी जाणवलं तर जाणेल. अन्यथा आपण किती अभ्यास केला, किती पुस्तकं वाचले, किती समजून घेतलं, तरी जो उमट आहे बोध आणि बोधशक्ती ही परमेश्वराकडूनच, तो मात्र परमेश्वराकडून आहे. आणि तो उमट त्यावरती चालण्याची ताकद ही परमेश्वराकडूनच आपल्याला प्राप्त होत असते. परंतु त्यासाठी आपली वासना, आपली आर्तता, आपला प्रयत्न असला पाहिजे. आपली वासना, आर्तता, प्रयत्न नसेल आणि परमेश्वरावरतीच आपण करणार तोच आहे, तर मग घेईल करून असं म्हटलं तर कधीच परमेश्वर करू शकत नाही. कारण जीवाचा कड त्यामध्ये महत्त्वाचा आहे, त्याच्यात सहभाग महत्त्वाचा आहे. रिस्पॉन्स जर दिलं तरच आपण कोणाशी बोलतो, अन्यथा आपण समोरच्याने आपल्याला रिस्पॉन्स नाही दिला तर आपण त्याला टाळतो. तसंच परमेश्वराचं आहे. आपण परमेश्वराच्या या तत्त्वज्ञानाला किती रिस्पॉन्स देतो आहे, परमेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान किती अंगीकारतो आहे, किती आचरलेलं आहे, किती स्वीकारलेलं आहे, त्यावरती आपली समर्थवादावरची निष्ठा किती निर्माण झालेली आहे, त्यावरती परमेश्वर प्राप्ती ठरत असते. आणि मग परमेश्वर म्हणतात मीच तुला प्राप्तीला घेऊन जाईल आणि मीच घेऊन जाऊ शकतो. कारण जीवामध्ये एवढी योग्यताच नाही आहे. अयोग्य जीव आहे, दोषयुक्त आहे जीव, हाच एक दोष आहे. तो कसा परमेश्वराला प्राप्त करू शकतो? पण अयोग्य जीवाला परमेश्वर म्हणतात मी योग्य करेल. म्हणून परमेश्वर जीवाला प्राप्तीला नेऊ शकतात. पण त्यासाठी आपला प्रयत्न आणि परमेश्वराने केलेली अपेक्षा ही आपण पूर्ण केली पाहिजे. हे स्मरे ते दुर्लभ. परमेश्वर म्हणतात हे स्मरे म्हणजे परमेश्वराचं स्वतःचं स्मरण करणं जीवासाठी ही दुर्लभ आहे. आणि जो परमेश्वराचं सतत स्मरण करतो तो जीव दुर्लभ आहे आणि तो परमेश्वराला अपेक्षित आहे. निरंतर स्मरण करायला लावलेलं आहे आपलं, परंतु आपण निरंतर स्मरण करू शकत नाही. पण निरंतर पाहू शकतो, श्वास घेऊ शकतो, बोलू शकतो, खाऊ शकतो, हे मात्र आपलं चालूच असतं सारखं. आपण कधीही थांबत नाही. आपलं कर्म, कार्य, कामं हे कधीच आपण थांबवत नाही. मात्र स्मरण मात्र आपल्याच्यानी होत नाही. आणि स्मरण करण्यासाठी काही विशिष्ट ठिकाणी जाऊन बसणं असं नाही आहे. तर आत्म्याचं एक ते कार्य आहे, आत्म्याची ती एक सवय, ती ऊर्ध्वगतीची असल्यामुळे ती सवय लावा लागेल. त्यासाठी लागणारी एनर्जी, त्यासाठी लागणारी ताकद आपल्याला निर्माण करावं लागेल, ती विचारधारा निर्माण करावं लागेल. आणि त्या पद्धतीनं ती सवय लागली तर मग ते नैसर्गिकपणे परमेश्वराचं स्मरण आपण करू शकतो. अन्यथा आपल्याला 2 गाठ्या 4 गाठ्या जरी झाल्या तरी आपल्याला वाटतं अरे खूप स्मरण केलं, खूप चिंतन केलं, आपल्याला आळस येतो, त्रास होतो. याचं कारण काय आहे की आपल्यामध्ये तेवढी पात्रता आपण ती निर्माण केलेली नाही आहे. आणि म्हणून परमेश्वराला स्मरण करणारा हा अत्यंत दुर्लभ आहे. परमेश्वर स्वतः सांगतात की हे म्हणजे स्वतः मला स्मरण करणारा, मला आठवणारा, माझं चिंतन करणारा, मी सांगितलेल्यावरती चालणारा हा मात्र दुर्लभ आहे. विरळा नांदे म्हणजे दुर्लभ आहे म्हणजे कोणीच नाही असं नाही आहे. पूजनीय आचार्य होऊन गेले, पूजनीय माईंभट होऊन गेले, पूजनीय बाईसा असेल, पूजनीय महादाईसा असेल, पूजनीय औसा असेल, अशी कितीतरी पात्र आहे, अशी कितीतरी सद्भक्त आहे का जे आपल्याला सन्निधानातले पण भेटतील. स्मृतीस्थळात गेल्यानंतर असे कितीतरी असन्निधानातले सुद्धा आहे का ते परमेश्वराला, नाथ नागाईसा असेल, वैराग्य देव असतील, परत हिराईसा असेल, पंडित बास असेल, अशी कितीतरी नावं आपल्याला घेता येतील का जे सुद्धा असन्निधानात असून सुद्धा परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून परमेश्वराला प्राप्त त्यांनी केलं. ह्या अनुषंगाने आपण असं व्यवस्था करू शकत नाही की बाबा ते सन्निधानातले होते आणि असन्निधानात एवढं सोपं नाही आहे. आपण असन्निधानात असन्निधान जी मानसिकता आहे त्यातून आपल्याला पहिले तर बाहेर पडावं लागेल. कारण परमेश्वराने सांगितलं गोविंदरूपी वचनांचं तुम्हाला, वचनरूपी गोविंदाचं सन्निधान आहे. तर वचनरूपी गोविंद म्हणजेच परमेश्वर, या वचनाच्या माध्यमातूनच आपल्याला सन्निधान परमेश्वराने दिलेलं आहे. आणि वचन म्हणजे काय? आचार आहे, त्याग आहे, विचार आहे, त्या वागणं, त्या पद्धतीनं राहणं म्हणजेच सन्निधान आहे. असन्निधानी तळमळ तरी परमेश्वर म्हणतात मी प्राप्तीला घेऊन जाईल. सन्निधान असून तळमळ नाही, आज्ञाप्रतिपालन नाही, तर ते असन्निधानच आहे ना. असन्निधानी असून आज्ञाप्रतिपालन करीत तर सन्निधानच आहे. म्हणजे यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. आपण सन्निधानातच आहोत. परमेश्वर आपल्या पाठीचा आहे, पाठ आपल्याला कधी दिसत नाही,
परंतु तो आहे म्हणून आपण उभं राहू शकतो, चालू शकतो. तसंच आपलं जीवनसुद्धा परमेश्वराचं देणं आहे आणि तो परमेश्वर आहे म्हणूनच आपण आहे हे अस्तित्व आपण जर मान्य केलं तर मात्र परमेश्वर प्राप्त करणं खूप अवघड विषय नाही आहे. हे स्मरेतो दुर्लभ परमेश्वर स्पष्ट सांगतात. आता त्याच्या पुढचं हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे आणि हे स्मरे ते दुर्लभ का परमेश्वराचं सतत आपण स्मरण करू शकत नाही. ते एकू विधी किंकरू की परमेश्वर किंकरू. आपण विधी किंकरा न व्हावे, परमेश्वर किंकरा व्हावे. परमेश्वराने स्टेटमेंट दिलेलं आहे की ह्या जगामध्ये काही विधीच्या अधीन झालेले आहे, एक काही परमेश्वराच्या अधीन झालेलं आहे. मग आता कोणाच्या अधीन व्हावं? परमेश्वर स्पष्ट सांगतात. हे तत्त्वज्ञान सांगत असताना परमेश्वर स्पष्ट हे मांडतात, स्वतःचं स्टेटमेंट देतात, स्वतःची विचारधारा आपल्याला सांगतात की तुम्ही विधी किंकर नका हो, तुम्ही परमेश्वराच्या किंकर व्हा. किंकर होणं म्हणजे शरण जाणं, किंकर होणं म्हणजे त्याच्या अधीन जाणं. परमेश्वराने सुद्धा अनुसरण्याच्या सूत्रामध्ये किंवा अनुसरण्याच्या व्याख्यात येत अधीन होईजे म्हणितले ते की जे सांगितलेले. तर म्हणितलं करणं म्हणजेच अधीन होणे. नुसतं अधीन होणं म्हणजे म्हणितलं करणं होत नाही. म्हणून परमेश्वराने जी अपेक्षा केलेली जीवाकडून ती जर आपण स्वीकारली तर परमेश्वर आपल्याला प्राप्त करणं अवघड तर नाहीच नाही. पण ह्या स्वीकाराबरोबर परमेश्वराने जी सांगितलेलं आहे, या आयडियाज पण दिलेल्या आहे की तुम्ही विधी किंकर होऊ नका. आता विधीने विधी स्फूर्त हे परमेश्वराने एकीकडे सांगितलेले, विधीने अविधी परिहारतो हे पण सांगितलेलं असताना इथं विधी किंकर होऊ नका असं का सांगितलं आहे? तर ते नॅचरल झालं पाहिजे. जे जे त्यावेळेस ते गरजेचं आहे ते सांगून ते सोडून ते करून सोडून दिलं पाहिजे. पण आपण तोच धर्म आहे, तीच धार्मिकता आहे आणि त्यातूनच परमेश्वर प्राप्त होईल अशी मानसिकता तयार करून त्या विधीच्या इतका अधीन गेलेलो आहे की त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही दिसत नाही. सकाळ दुपार संध्याकाळ ती विधी करतानाच आपल्याला असं वाटतं की आपण धार्मिकताच करतो आहे, परंतु ती धार्मिकता नाही. धार्मिकता ही आत्मकल्याणाशी निगडीत असल्यामुळं आत्मविचाराशी आणि आत्मशुद्धीशी निगडीत आहे आणि त्यातून आपण स्वतःला बदलवलं पाहिजे आणि त्या बदलाबरोबर परमेश्वरापर्यंत आपण पोचू शकतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वराचं स्मरण चिंतन करणं हा परमेश्वराने सर्वात मोठा विधी सांगितलेला आहे आणि त्या विधीच्या अधीन व्हायच्याऐवजी आपण बाकीच्या विधीच्या अधीन जर झालो तर मात्र परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. परमेश्वराच्या अधीन होणं म्हणजे सतत परमेश्वराचं स्मरण करणं. म्हणून परमेश्वराने स्वतः अपेक्षा केली की तुम्ही परमेश्वर किंकर व्हावे, परमेश्वराच्या अधीन व्हावं, परमेश्वराने सांगितलेले ते करावं. बाकी मनमाळका किंवा आलेल्या ज्या गोष्टी आहे जीवांकडून त्या आपण किती स्वीकारायच्या हे आपण ज्ञानाच्या माध्यमातूनच समजून घेऊ शकतो. अन्यथा ज्ञान नसेल तर जे आलेलं आहे तेच धर्म, तीच धार्मिकता असं समजून आपण चालत राहतो. आता परमेश्वरालागी काळकुळ लोक ये तिन्ही अंगवावी. परमेश्वरालागी म्हणजे परमेश्वरासाठी ह्या ज्या अडीअडचणी समाजात जीवन जगत असताना येत राहतात तर त्या अंगवल्या पाहिजे. काळ, कूळ, लोक नावं ठेवतात, कूळ किंवा हे ज्या बाकी जे आहे तर ह्या गोष्टी आपल्याला त्रासदायक ठरतात. परमेश्वर म्हणतात एका मुलीला जर मोठं झाल्यानंतर लग्न करायची वेळ येते तेव्हा ती 7-5 सोडून जाते, 7-5 जाच घेते एका नवऱ्यासाठी. तसं परमेश्वर मी तर नित्यपती आहे, नित्यपती आणि मला प्राप्त करायचं असेल तर काळ, कूळ, लोक हे अंगवावं लागेल. हे डोळे ओढवण्याचं काम आहे, हा प्रेमाचा उपाय आहे. जे अज्ञान आहे ते बोलणारच आहे, ते भकणारच आहे. त्यांचा विचार न करता परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला जो प्रवास आहे तो आपण सातत्यपूर्ण चालत ठेवणं आणि परमेश्वर तोची व्हावा, तोची भेटावी ही आस ठेवून आपलं ध्येय आपल्या नजरेच्या बाहेर जाता कामा नये याचा विचार करणं म्हणजेच या समाजाकडे दुर्लक्ष करणं. आणि हे अंगवावे म्हणजे हे स्वीकारावे याचा विचार न करता आपण आपला देव आणि आपण हे बघितलं पाहिजे. पुरुष आपले करणे करून असावे मग दैवे करावे ते दैवीची करील. आपण विनाकारण एक विषय व्यवस्था करत असतो, काही त्यांनी केलं पाहिजे, तो करील, परमेश्वर करून घेईल, त्यांनी ठरवलं आहे. ह्या ज्या गोष्टी आहे परमेश्वर काय म्हणतात, तुम्हाला जे करायचं आहे, परमेश्वराने अपेक्षित केलेलं जे कर्तव्य आहे किंवा धार्मिकता आहे, धर्म आहे, आचार आहे, त्याग आहे ते तुम्ही करा ना. परमेश्वर जे करायचं ते करणारच आहे. अनुसरल्याचा देव सांगितलं, अनुसरा. परमेश्वर अनुसरल्यानंतरची जी जबाबदारी ती घेणारच आहे. आद्यंती दैव मध्य पुरुष बोध परमेश्वराने दिलेला आहे. प्राप्तीला परमेश्वरच घेऊन जाणार आहे, परंतु जो मधला कड आहे अनुसरणाचा तो मात्र जीवाला करावा लागणार. म्हणून पुरुष आपले करणे करून असावे. आपल्याला जे कर्तव्य आहे, आपली जी ड्युटी आहे
ते मात्र आपण करून टाकायला पाहिजे आणि करायची इच्छा ठेवली पाहिजे. मग दैवे करावे ते दैवीची करील. मग देवाला जे करायचं आहे ते परमेश्वर करणारच आहे आणि तो करीनच. आपली गॅरंटी नाही, पण परमेश्वराची तर विषयच नाही. पण परमेश्वराने आपल्याला जे सांगितलेलं आहे, उलट परमेश्वर म्हणतात जे करायचं ते मी करून ठेवलेलं आहे, जीवाचं राहिलेलं आहे करायचं. आपल्याला काय राहिलं आहे नेमकं परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने याचं चिंतन करणं, आपल्यातली कमतरता आणि आजपर्यंत जे जमलं नाही ते आपल्याला यावेळेस करायचं आहे असा ठाम इच्छा करून जर आपण त्यावरती चाललो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला सहाय्य करेल. पुरुष जेतुला प्रयत्न तेतुल सहाय्य करी. लगेच सूत्र आलं. कारण आपण जितकं करणार आहे तितकं परमेश्वराचं त्याचं सहाय्य राहणार आहे. जितकं करणार तितकं सहाय्य. असं नाही की एवढं केलं आणि कमी सहाय्य जास्त सहाय्य असा विषय नाही. पण जेतुले तुम्ही प्रयत्न कराल तेतुला प्रयत्न तेतुले दैव सहाय्य ते करणार आहे. म्हणून परमेश्वर काय सांगतात की तू करायला सुरुवात तर कर, हाव तर धर, वाचना तर कर, तू प्रयत्न तर कर आणि जितका प्रयत्न करशील तितकं माझं सहाय्य या परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने या आध्यात्मिक प्रवास करत असताना माझं लाभणारच आहे. आणि जर परमेश्वराचं सहाय्य लाभलं तर मग परमेश्वर प्राप्ती म्हणजे काही खूप मोठा विषय आपल्यासाठी राहू शकतो का? तर परमेश्वराची साथ, परमेश्वराचं सहाय्य. जसं एखाद्या व्यक्तीचं विश्वास ठेवून आपण साथ मिळवायचा प्रयत्न करतो, त्यांनी साथ दिली तर आपण म्हणतो आपल्याला काहीच आता अडचण नाही. आणि मग ती अडचण का नाही आहे तर या जीवावरती टाकलेला विश्वास. तर परमेश्वरावरती एकदा विश्वास टाकून जर बघितला आपण तर नक्कीच परमेश्वर प्राप्तीला घेऊन जाणार आहे. आणि जितका आपलं प्रयत्न आहे तितकंच परमेश्वराने सहाय्य करण्याचं एक वचन, एक प्रॉमिस आपल्याला दिलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला परमेश्वर प्राप्ती खूप अवघड नाही, आशावाद आपल्याला दिलेला आहे. आणि हा आशावाद देत असताना परमेश्वराने प्रॉमिस पण आपल्याला केलेला आहे. म्हणून आपल्या मनामध्ये जी भावना आहे, न्यूनगंड आहे, भीती आहे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने, ती आपल्या मनातून काढण्यासाठी ही वचनं आपल्याला अत्यंत फायद्याची आहे. कारण का तर परमेश्वर स्वतः हे श्रीमुखीचं तत्त्वज्ञान सांगता ही ब्रह्मवाणी ही काही खोटी ठरू शकत नाही. परंतु त्या प्रचितीला आणण्यासाठी आपल्याला त्यात उतरावं लागेल आणि त्या उतरून मग त्या प्राप्त करावं लागतील. परमेश्वर शास्त्री येवा नाही, पर्याय नाही, अभावी भावरूप फळ नाही, आकरणी प्रत्यय नाही. परमेश्वराच्या शास्त्रामध्ये येव पर्याय नाही म्हटले. परमेश्वराला काही दुसरा पर्याय असू शकतो का? होऊ शकत नाही. एके परमेश्वरविनं कवने करणे मुंचीजेना. एके परमेश्वरविनं कशानेच कोणत्याच गोष्टींनी साऱ्या देवतेचे एकत्र आणले. युग धर्मातले साऱ्या देवतेचे जे धर्म आहे ते जरी एकाच वेळेस एकाच जीवानी जरी पाळले तरी परमेश्वर प्राप्त होत नाही. म्हणून परमेश्वराला कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही, येव्हा पर्याय नाही. म्हणून परमेश्वराच्या तत्त्वसिद्धांतात, आचार विचारामध्ये, त्यागामध्ये आपण पर्याय निर्माण करण्याचा कधी प्रयत्न केला नाही पाहिजे. आणि ते आपल्या अहिताचं आहे, आपल्या नुकसानीचं आहे, आपल्या फायद्याचं एकच आहे का जे परमेश्वराने सांगितले त्याच्यावरती समर्थवादावरती निष्ठा ठेवून चालणं. कारण परमेश्वरांचा येव्हा पर्याय नाही, पर्यायच नाही आहे तर मग का शोधावं, ती विषयावस्था का करावी आपण. अभाव भावरूप फळसुद्धा नाही म्हटले, अभाव भावरूप फळसुद्धा नाही. जे देणार आहे ते देणारच आहे, ते भेटणारच आहे. त्याच्यामुळं आकरणी प्रत्ययसुद्धा नाही. ह्या ज्या गोष्टी आहे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. आणि परमेश्वर कशाने होईल, ती परी काय आहे आणि त्यानेच होईल हा विचार करून आपण चाललो पाहिजे. पर्याय शोधणं हे कमकुवत विचाराचं, कमकुवत मनाचं आणि कमकुवत ज्ञानाचं हे लक्षण आहे. त्याच्यामुळं परमेश्वर हाच एक पर्याय आहे, दुसरा कोणी पर्याय असू शकत नाही. आणि म्हणून आपण तो शोधला नाही पाहिजे. आपण शोधलेले विधी आहे, कर्मकांड आहे किंवा ज्या निर्माण झालेल्या परंपरागत ज्या गोष्टी आहे त्या शोधलेल्या आहे. परमेश्वर यातून प्राप्त होईल अशी आपली भावना, आपली धारणा निर्माण झालेली आहे. पण परमेश्वर स्पष्ट जाता बोलून गेलेले आहे, सांगून गेलेले आहे हे तिच्या पाठीमागे धावाल. म्हणजे परमेश्वरासारखं दिसलेलं जे आहे ते परमेश्वर नसणार आहे. आणि म्हणून त्याच्या पाठीमागे धावण्यापेक्षा परमेश्वराच्या पाठीमागे धावणं हे आपल्या जीवनाचं मूळ कर्तव्य आहे. हेच आपल्या प्राप्तीसाठी योग्य आहे, फायद्याचं आहे. अक्षरदाता जीव बोधदाता परमेश्वर आपण अभ्यास तर केलाच पाहिजे. अक्षरदाता म्हणजे आपल्याला कळणार आहे, समजणार आहे, पण बोध मात्र परमेश्वर देत असतात. म्हणून ती तळमळ, ती अर्थाचं जर असेल तर आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि अक्षर समजून घेण्यासाठी जीव योग्य आहे, परंतु बोध देणारा परमेश्वर आहे. आणि तो बोध जोपर्यंत परमेश्वर देत नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात पण येत नाही. परंतु मग लक्षात येत नाही, परमेश्वर बोध देईल मग आपोआप येईल लक्षात, असं म्हणून गप्प बसायचं का, थांबायचं का? नाही. त्यासाठी आपला प्रयत्न जारी असला पाहिजे. म्हणून अभ्यास, तत्त्वज्ञान समजून उमजून घेण्यासाठी आपला प्रयत्न जर असला तर परमेश्वर आपली ती आर्तता, तळमळ हे पाहून
नक्कीच परमेश्वर आपल्याला बोध देतात, आपल्याला उमट होतो, आपल्याला कळतं, समजतं आणि त्यावरती चालण्याची एक ताकद, एक हिंमत निर्माण होत असते. म्हणून आपण या गोष्टी बघितल्या पाहिजे. देवतेशी निरोध होय ऐशी सेवा न कीजे. देवतेशी निरोध होय म्हणजे आता इथं देवता म्हणजे परमेश्वर, परमेश्वराला त्रास होईल अशी सेवा करू नका. म्हणजे आता अशी सेवा कोणत्या अनुषंगाने आहे तर आपण त्यात बरेच विषय घेत असतो. काही साधकांनी नियम ठरवलेले आहे, ते नियम मोडून नाही करावंच लागेल, आम्हाला घडल कसं, तुम्ही घ्याच, ह्या पद्धतीनं जबरदस्ती करणं, त्याला धर्मावरून काढण्याचा प्रयत्न करणं, ही म्हणजे सेवा. उद्देश आहे सेवा करण्याचा, परंतु ती चुकीची जर असेल, ही तिची सेवा भूते अविरोधी करावी की परमेश्वर स्पष्ट सांगितलं आहे. आता ते पुढचं सूत्र येणारच आहे. तर परमेश्वराची सेवा करत असताना म्हणजे अभ्यास, तत्त्वज्ञान अभ्यासताना साधकांच्या अनुषंगाने, ते दास्यमोचक या अनुषंगाने जे बी आपल्याला करायचं आहे, तर त्रास होईल असं करू नये. देवतेशी निरोध होय अशी सेवा न कीजे. परमेश्वराला खंती निर्माण होईल, परमेश्वर अविधी घडेल, अप्रसन्न परमेश्वर होतील, अशा पद्धतीनं आपण वागलो नाही पाहिजे, राहिलो नाही पाहिजे आणि ते सेवेच्या नावाखाली आपण ते खपवलं नाही पाहिजे. हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपण हे अनुभव येत राहतात साधकांना की आम्हाला काहीतरी घडावं आणि दुसऱ्याच्या अपेक्षेत आपण बसावं, अशा पद्धतीनं ती प्रवृत्ती असते जीवाची. ती एक सवय झालेली आहे, एक परंपरा आहे आणि ती पक्की डोक्यात फिट्ट झालेली आहे. म्हणून त्रास होईल असं वागू नये, असं बोलू नये, असं राहू नये आणि सेवेच्या नावाखाली काही करण्याचा प्रयत्न करू नये. ईश्वरी जीव निल्लळ होती. परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा परमेश्वर ज्ञानासाठी ही पातळता जीवामध्ये असतेच. सर्व करतो जीव, परंतु परमेश्वरांनी सांगितलेलं ते मात्र होत नाही जीवाकडून. ती निल्लळता म्हणजे पातळता असते. बाकी साऱ्या गोष्टी आपण एकदम सिरियस होऊन आणि अगदी व्हायलाच पाहिजे या उद्देशाने भौतिक जगामध्ये आपण करत असतो. परंतु परमेश्वराचं ज्ञान असेल, आचार असेल, त्याग असेल, धार्मिकता असेल, यामध्ये मात्र तेवढी सिरियसता आपली दिसत नाही. निल्लळता म्हणजे पातळता असते. करू, पाहू, होईल, परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे, कुठं परमेश्वर जाणार आहे, म्हणजे लिस्टमध्ये सर्वात शेवटचं नाव असतं धर्माचं. त्याच्यामुळं धर्मासाठी जीव मुळातच पातळता त्याच्यामध्ये असते. तो स्वभावच आहे, त्याची प्रवृत्तीच आहे, परंतु तीच ऊर्ध्वगतीला न्यायची. त्याच अनुषंगाने परमेश्वरांनी आपल्यातली कमतरता, आपल्यातला कमीपणा परमेश्वरांनी यातून आपल्याला दाखवलेला आहे आणि हीच कमतरता आपण जर भरून काढली तर नक्कीच परमेश्वर प्राप्ती. प्रसन्नता ऐसा एकू धर्म ईश्वरीची आती. प्रसन्नता जी आहे ती फक्त आणि फक्त परमेश्वराकडेच आहे, बाकी कुठं प्रसन्नताच नाही आहे. आणि त्या परमेश्वराला प्रसन्न करणं एवढं सोपं, खूप अवघड पण नाही, खूप सोपं पण नाही आहे. परंतु ती समर्थवादावरची निष्ठा असेल तर नक्कीच परमेश्वर प्रसन्न होऊ शकतात. औसादेवी जेव्हा देवाला उपार घेऊन येतात, पावसाळ्याचे दिवस असतात, नद्या तुडुंब वाहत असतात आणि 2 नद्या ओलांडून परमेश्वराला जेव्हा त्या उपार घेऊन येतात, तेव्हा देव कौतुकाने म्हणतात की तुम्ही हे कसं काय केलं, एवढ्या नद्या ओलांडून आल्या. तर ती लाडं किंवा एडेपणाने सहजच बोलून जाते की केलं किंवा आले मी स्वामी श्रीचक्रांच्या श्रीचरणाच्या कृपाप्रसादाने, तरी परमेश्वर प्रसन्न होतात. आपण सारं क्रेडिट आपल्याकडं स्वतःला घेऊ पाहतो. ऑलरेडी मरमर स्वच्छ जीवाला स्वतःसाठी काही करता येत नाही, दुसऱ्याला जीवाला काही देऊ शकत नाही. परमेश्वरांनी त्याचा धिक्कार केलेला आहे. परंतु मीपणातून आणि माझ्यापणातून, माझ्या क्रेडिटमधून आपण बाहेरच पडलेलो नाही आहे. तेव्हा आपण बाहेर पडू मीपणातून, तेव्हा मात्र परमेश्वर प्रसन्न होतील आणि त्या प्रसन्नतेतून आपल्याला परमेश्वर प्राप्त होतील. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण क्रेडिट घेण्याची मान पान किंवा मोठेपणा ही एक प्रवृत्ती जीवाची. कारण अनादि अविद्ययुक्त आहे, मतित्रय आहे. तो दुसऱ्याला कधी चांगलं म्हणत नाही, दुसऱ्याला कधी मोठेपणा देत नाही. अप्रतिष्ठित दुसऱ्याला मोठेपणा देणं म्हणजे स्वतःला लहान करून घेणं. दुसऱ्याला चांगलं म्हणणं म्हणजे आपल्याला धिक्कार नाही, आपलं वाईट पण स्वतःला म्हणणं आहे. परंतु ही प्रवृत्ती जीवात नसते. परमेश्वर वास्तविक अशीच अपेक्षा केलेली आहे, दुसऱ्याला चांगलं म्हणावं, स्वतःला धिक्कारावं. पण आपण स्वतःला स्वीकारलेलं आहे आणि दुसऱ्याला धिक्कारलेलं आहे. तर हे सारं उलटं आपलं जे चाललं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि परमेश्वराने या तत्त्वज्ञानातून आपल्याला सोप्या गोष्टीची अपेक्षा केली. खूप मोठी अपेक्षा नाही आहे, थोडंसं स्पीडली होतं आहे आपलं, परंतु त्याच्या पाठीमागची कारणे तशीच आहे. वचनं खूप मोठे जास्त आहे आणि आपल्याला ते
पुढं पुढं घेऊन जायचं आहे, त्या वचनांच्या तत्त्वज्ञानाला फक्त मी स्पर्श करतो आहे, टच करतो आहे, यातून अधिक तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल तर ह्याच वचनाच्या अनुषंगाने या चरित्रात जाऊन जर प्रकरणच बघितले तर किती मोठा अभ्यास होऊ शकतो. आणि एवढं बघितलं तरी परमेश्वर प्राप्त होऊ शकतं. बाकी खूप जास्त करण्याची आवश्यकता नाही. संबंध व्यक्त, व्यक्तिसंबंधी अव्यक्त प्रसन्नता, परमेश्वर निक्षेपिती, मग आपला संबंध ती, म्हणून संबंधुवंद्य. संबंधुवंद्य म्हणजे आपण स्थानवंदन करतो, विशेष वंदन करतो. आपण साधुसंत असेल, नामधारक वासनिक असेल त्यांना दंडोत करतो नम्रतेने, कारण तो संबंध आहे. संबंधाला वंदन करायला परमेश्वराने सांगितलं आहे. आणि तो संबंध व्यक्त परमेश्वर जो आहे तो व्यक्त झालेला परमेश्वर संबंध देतात. अव्यक्तातून प्रसन्नता निर्माण होते. परमेश्वर दया, माया, कृपा, करुणा ही जी शक्ती आहे ती निक्षेपतात आणि मग आपला संबंध देऊन संबंध आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून परमेश्वराने ही व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे. म्हणून संबंधुवंद्य, म्हणून वंदनीय आहे. परंतु आता वंदन करायला लावलं आहे, फुल एक पुष्प एक वाहिजे, एवढ्या व्यतिरिक्त आपण आता सारथीचंच करायला लागलो. वंदन करायला लागलो आहे तर वंदन म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण वंदनाच्या पुढं जर सरकलो तर परमेश्वराच्या वचनालासुद्धा बाधा येते, तर तो सिद्धांताला बाधा येते. आणि आपण नेमकं समजून न घेतल्यामुळे या साऱ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहे. तर संबंध आपल्याला वंदनीय आहे, आपण वंदनच केलं पाहिजे. वंदनाव्यतिरिक्त दुसरी काही अपेक्षा नाही. आणि ते मग कर्मकांडात, विधीत, अन्यथा ज्ञानात अडकतं. लोक स्थानाच्या ठिकाणीच आता सर्व काही, साधुसंतांच्या ठिकाणी सर्व काही करायला पाहतात. एक विशिष्ट बुद्धी निर्माण परमेश्वरांनी सांगितली करू नये, ती विशिष्ट बुद्धी केली नाही पाहिजे. ते एक साधन आहे, साधन म्हणून स्वीकारलं पाहिजे, निमित्त मानलं पाहिजे. आणि तो आदर आपल्या हृदयामध्ये आपण साठवून त्याचा वापर करून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगानेच आपला प्रवास हा विचार आपले असली पाहिजे. परंतु ह्या आपण खूप लोक अडकलेले आहोत. यातून बाहेर पडणं अत्यंत सोपी गोष्ट नाही आहे, कारण ती सवय आपल्याला कितीतरी वर्षाची लागलेली आहे. आणि ती सवयीतून बाहेर पडणं आणि बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं हा फक्त ज्ञानानेच होऊ शकतं. म्हणजे ज्ञान जर कळालं, समजलं तुम्हाला, तर ते आपोआपच आपल्याला त्यातून बाहेर पडता येईल. आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराला जी अपेक्षित धार्मिकता आहे ती आपण करायला सुरुवात करू. देवाची आरती होय, मार्गाची प्रीती होय, विषयाची निवृत्ती होय, देहाची अनास्था होय, हे परमेश्वराने अपेक्षित केलेलं आहे. परंतु याचा विचार न करता मात्र आपण वरच्या सूत्राच्या अनुषंगाने वंदनाच्या नावाखाली सर्वच काही पुढं सरकत आलेलं आहे. देवाची आरती म्हणजे परमेश्वराची आर्तता असली पाहिजे. तोची व्हावं, तोची भेटावा. परमेश्वर स्पष्ट आणि स्पष्ट जीवाकडून अपेक्षा केलेली आहे का या परमेश्वराची तुम्ही आर्तता निर्माण करा, परमेश्वर व्हावा, प्राप्त व्हा ही इच्छा निर्माण करा. मार्गाची प्रीती व्हावी म्हणजे परमेश्वर कळाला, परमेश्वर समजला आणि परमेश्वराविषयी आवड निर्माण झाली का आपोआप परमेश्वराचा जो परिवार आहे, स्वामी श्री चक्रधरांचा परिवार आहे, याच्यावरती प्रीती निर्माण होईल. परंतु ती प्रीती आता आपल्याला कमी दिसते. लोक वेलीत अडकले, काहीतरी कशामध्ये गटातटात अडकले, तुझं माझ्यात अडकले, या साऱ्या ज्या गोष्टी आहे यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर या स्वामी श्री चक्रधरांचा हा परिवार यावरती भावना, निष्ठा आणि प्रेम निर्माण होण्यासाठी पहिले परमेश्वराची ओळख, परमेश्वराची आर्तता, परमेश्वराची आवड निर्माण झाली का आपोआपच मार्गाची प्रीती होईल. विषयाची निवृत्ती व्हावी. खरूच खाजिना तो विरक्त, विषयाची निवृत्ती, विरक्तता निर्माण झाली पाहिजे. या मूत्र फलो भोगो वैराग्यम ही परमेश्वराने केलेल्या व्याख्या आपण समजून घेतल्या पाहिजे. या मूत्र म्हणजे अलीकडे बी आणि पलीकडची अपेक्षा नसतं, मग ते देव व्हावा, देव भेटावा, त्या देवाचं स्मरण चिंतन करायची आवड निर्माण व्हावी. आणि तीच आवड आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये साठून त्याच्यातच आपली मन शांतता किंवा स्वस्थता आपल्याला प्राप्त व्हावी. म्हणजे परमेश्वराविषयी आर्तता किंवा परमेश्वरची अपेक्षा आपण निर्माण करणं आहे. विषयाची निवृत्ती म्हणजे कोणीही न आवडणं, काहीही न आवडणं आणि कशाची आवड नसणं म्हणजे विषयाची निवृत्ती आहे. देहाची अनास्था, आपोआपच त्या जर विषयाची अनावड असेल ते देहाकडची आपोआपच अनास्था होईल किंवा देहाकडं आपोआपच आपलं दुर्लक्ष होईल. परंतु आपलं देहाकडे एवढं लक्ष असतं की त्या अनुषंगानेच आपलं सारा सेवा चालू असते. तर परमेश्वराने अपेक्षा केलेली आहे. एक तर आर्तता निर्माण झाली की आपोआपच प्रीती निर्माण होते मार्गाची. त्यावेळेस मार्गाची प्रीती होईल, त्यावेळेस आपोआप विषयाची निवृत्ती होते आणि देहाची अनास्था पण होते. परमेश्वर अमूर्त, ब्रह्मविद्या अमूर्त, परमेश्वर प्राप्ती फलरूप अमूर्त.
परमेश्वर हा अमूर्त आहे, तो कधी संपणारा नाही, तो नित्य आहे. आणि त्याची परमेश्वराची जी तत्त्वज्ञान आहे, ब्रह्मविद्या आहे, ते सुद्धा अमूर्त आहे, ते कधीच मृत होणार नाही. परमेश्वर प्राप्ती फलरूप अमूर्त, परमेश्वराची प्राप्तीसुद्धा फळं असतील परमेश्वराकडून जे आहे, परमेश्वराचं ते नित्य जे बी आहे परमेश्वराकडून आपल्याला प्राप्त होणार आहे ते मात्र ते सुद्धा अमूर्तच आहे, ते कधी न संपणारं आहे, ते फायद्याचंच आहे. आणि म्हणून बाकीकडून परमेश्वराकडून परमेश्वर प्राप्तच्या अनुषंगाने आपली अवस्था, इच्छा आणि वासना निर्माण होणं म्हणजे सर्वच काही प्राप्त होणं. परमेश्वराज्ञा अतिक्रमी तरी मायाबोधुहारी, स्पष्ट आणि स्पष्ट परमेश्वराने सांगितलं आहे. परमेश्वराची जर आज्ञा आहे ती जर आपण अतिक्रमली, त्या आज्ञेला आपण रिस्पॉन्स नाही दिला, त्या आज्ञेच्या पलीकडे जाऊन आपण चालायला लागलो, तर जी माया देवता आहे परमेश्वराची, जी पिये देवता आहे, मुख्य देवता आहे, ती परमेश्वराने दिलेला जो बोध आहे ती काढून घेते. कारण परमेश्वराने दिलेला बोध आहे परमेश्वर नाही काढू शकत, कारण परमेश्वर देणारा आहे, दाता आहे. आणि ही दाता परमेश्वराचं जे आहे ते आपल्याला परमेश्वराच्या अनेक सूत्रातून लक्षात येतं. तर म्हणून परमेश्वर देणारा दाता असल्यामुळं तो परत घेत नाही. आणि म्हणून त्या मायेला लक्षात येतं की यांनी परमेश्वराची आज्ञापर्यंत होता कुठं आणि आला कुठं, असं म्हणून त्याचा तो बोध काढल्यानंतर शब्दाशी लोक सांगतात, बोलतात, कारण ते शब्द त्याला उमटलेले असतात, कळालेले असतात, परंतु बोध मात्र गेला. आणि ही अतिक्रमणं म्हणजे फक्त काय, विकल्प, देवतेच्या अनुषंगाने केलेलं विकल्प किंवा अविधी. तर यातून परमेश्वराने केलेली आज्ञा आहे, आचारप्रणाली आहे, त्यावरती जर आपण ठाम न राहता अतिक्रमलं म्हणजे अतिक्रमण केलं थोडक्यात, तर नक्कीच मायाबोध काढते. जसं एखाद्या ठिकाणी अतिक्रमण करून आपण काही गोष्ट मांडली तर शासन येऊन ते आपल्याला काढतं, तिथून हुसकवतं. तसंच परमेश्वराने दिलेला बोध आहे, तो बोध टिकवण्यासाठी जो प्रयत्न आपण करायला पाहिजे तो परमेश्वराने सांगितलेला आहे. आणि तो जर आपण नाही केला तर माया ही जी देवता आहे ती तो बोध काढून घेते. आणि हाच बोध एका सृष्टीत एका जीवाला एकदाच मिळतो. जर तो आपण दवडला तर ही संधी आपल्याला पुढच्या सृष्टीत मिळत असते. आणि सृष्टी अतिदीर्घ म्हणजे कधी आणि किती विचार करा. त्याच्यामुळं बोध सांभाळण्यासाठी, बोध टिकवण्यासाठी, बोध वाढवण्यासाठी आपला प्रयत्न सतत असला पाहिजे. आणि तो ज्ञानातून आणि आचरणातूनच होऊ शकतो. येथीची मोहरीची पुरे, अत्यंत सुंदर असं सूत्र आहे. येथीची मोहरीची पुरे, मोहर म्हणजे शिक्का, एखाद्या पोस्टामध्ये गेलेला असतो तर मोहर लावलेली असते बघा, तर ती मोहरीची पुरे म्हणजे परमेश्वर म्हणतात तुम्ही दैवराटीचे आहोत, तुम्ही अनुसरलेले आहात, ही फक्त शिक्का तर मारून घ्या, आम्ही देवाचे आहोत, आम्ही स्वामी श्री चक्रधरांचे आहोत. हा शिक्का एकदा आपल्यावरती मारून जर घेतला तर तीच पुरी परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी वाटली. पण आपण लाजतो, आपला न्यूनगंड, आपला अडचणी निर्माण होतात, आपण स्वतःला मान व सांप्रदायिक आहोत, आम्ही परमेश्वराचे एकनिष्ठ भक्त आहोत, हे सांगायलासुद्धा आपल्याला कमीपणा वाटतो. आपण हातात गाठी घालत नाही जेणेकरून लोकांना कळेल, दंडोत करत नाही जेणेकरून लोकांना समजेल, ती चेष्टेचा विषय होऊ शकतो. तर हे सर्व न्यूनगंड, भीती मनामध्ये का आहे, गैरसमज का आहे, फक्त अज्ञान आहे. आणि म्हणून या अज्ञानातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वराचा शिक्का तर मारून घ्या, आम्ही स्वामी श्री चक्रधरांचे, ही स्वामी श्री चक्रधरांचे एकदा शिक्का मारून घेतला, आम्ही अनुसरलो, एक मोहरीची पुरे. कारण हे सारंग पंडित वाम नाईक हे जे आहे ते आजारी पडले. आणि आजारी पडल्यानंतर त्यांनी सर्व दावा केला, औषधं केले, परंतु काही बरे होईना. त्यांनी मुलाकरवी सांगितलं, देवाला निरोप दिला की जा स्वामी श्री चक्रधरांकडं आणि त्यांचं चरणतीर्थ घेऊन ये तरच मी बरा होईल. तो मुलगा आला तांब्या घेऊन, त्यांनी सांगितला निरोप, देवानी बाईसांकरवी चरणतीर्थ दिला आणि सांगितलं का हे प्यायला पण सांग, अंगाला पण लावायला लावून, उरलेलं आंघोळीला पण पाण्यात टाकून आणि वापर. तर ते केल्यानंतर त्याचा ज्वर गेला, म्हणजे ताप गेला, अशक्तता होती, आजार होता, तो निघून गेला. आणि मग त्यांनी उपहार वगैरे करून देवाकडे जाण्यासाठी निघाला. आता देवाकडे जाण्यासाठी निघाल्यानंतर तिथं मध्येच त्याच्या कुळदेवतेचं, एका डोंबाई मातेचं देवतेचं काहीतरी मंदिर होतं. तर त्याला वाटलं की आपण देवाकडे चाललोच आहे, चला पहिले आपल्या कुळदेवतेला जाऊ आणि मग देवाकडे जाऊ. कुळदैवताकडे जायला लागल्याबरोबर त्याला अशक्तता आली, त्याला पाय टाकणंसुद्धा मुश्किल होऊन गेलं. आणि मग तसाच बसला, परत उठला, म्हणजे आता चला देवाकडे जायला लागला तर परत सशक्त झाला तो, काहीच अडचण नाही. आणि मग त्याच्या लक्षात आलं, आणि मग तो देवाकडे आल्यानंतर देवाला त्यांनी सांगितलं असं असं आहे. मग परमेश्वर म्हणता येथीची मोहरीची पुरे, तुम्ही आमच्याकडे येण्यासाठी निघाले, ही वासना, ही भावना निर्माण झाली, हेच
पुरं आहे म्हटले तुम्हाला इथं घेऊन येण्यासाठी. म्हणून मला देव व्हावा, मला देव भेटावा, ही वासना, ही आस, ही निष्ठा, ही भावना आपण निर्माण करणं हेच परमेश्वर प्राप्त. दास होणं पुरे नाही का, मी देवाचा दास आहे हेच परमेश्वर स्वतः सांगतात औसा देवीला की मी देवाची दास आहे, असं एवढंच तुम्हाला परमेश्वर प्राप्तीपर्यंत घेऊन जाणं. किती सोपा आणि सरळ धर्म सांगितलेला आहे. खूप अवघड विषय नाही, परंतु ती भावना निर्माण करणं, ती विचारधारा निर्माण करणं, ती सातत्यपूर्ण आपण ती जोपासणं, हे बी सोपं काम नाही आहे. त्याच्यासाठी ज्ञान आणि त्या ज्ञानातून ती प्रचिती, त्या प्रचितीतून आपण पुढं सरकलो पाहिजे. इथेची मोहरीची पुरे म्हणजे परमेश्वराकडे जायचं आहे, मला परमेश्वरच पाहिजे, मला परमेश्वर भेटलाच पाहिजे, ही वासना निर्माण करणं, मला अनुसरायचं आहे, मी अनुसरेल अशी वासना निर्माण करणंसुद्धा अडथळे दूर सारणं आहे. परमेश्वराचं साह्य आपोआप वर्ततं, तिथून लगेच ती प्रक्रिया चालू होऊन जाते, ती सिस्टम चालू होऊन जाते आणि परमेश्वर म्हणतात जो माझ्याकडे यायला सुरुवात होईल, कोणती देवता, कोणती शक्ती येऊन साह्य करील सांगता पण येणार नाही. म्हणून कारण अनंत शक्ती परमेश्वराच्या या आहे आणि त्या सृष्टीरचनेची एक सिस्टम आहे. परमेश्वराचं कार्य फक्त जी उद्धरण्याचं आहे आणि त्या उद्धरण कार्याला ही लावलेली शक्ती ती साह्यच करणार आहे. त्याच्यामुळं आपण इथेची मोहर लावून घ्यायची आपल्याला परमेश्वर प्राप्तीची, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी काय करायचं आहे, मूर्तीस्मरण ते वस्तुस्मरण होय, नामस्मरण ते वस्तुस्मरण होय आणि नामस्मरण होय, मूर्तीस्मरण ते वस्तुस्मरण होय. आता आपण मूर्ती म्हणजे लीळा वगैरेच्या माध्यमातून परमेश्वराची मूर्ती जर आठवली तर ते वस्तुस्मरण पण होतं, म्हणजे ते अवयवयुक्त आपण स्मरण करायला लागलो होतो ते वस्तुस्मरण होतं. आणि नामस्मरण ते वस्तुस्मरणही होय आणि नामस्मरण जर केलं तर ते वस्तुस्मरणही होतं आणि नामस्मरणही होतं, दोन्ही बी होतं. तर नामस्मरण करत असताना नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा परमेश्वराने आपल्याला जी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आपण जर स्मरण केलं, आता हे आपण सत्संग घेतो आहे, तुम्ही ऐकता, हे बी एक प्रकारचं स्मरणच आहे. वस्तुस्मरण म्हणजे स्मरण. त्याच्यामुळं दैवराटीच्या अनुषंगाने जी बी गोष्ट आपण करतो ते एक वस्तुस्मरणच आहे. त्याच्यामुळे वाचन करणं, चिंतन करणं, धर्मावरती चर्चा करणं, सत्संग ऐकणं हे बी एक स्मरणातच पडतं. म्हणून स्मरण करत असताना वस्तुस्मरणही होतं, नामस्मरणही होतं आणि मूर्तीस्मरण करत असताना फक्त वस्तुस्मरण होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहे आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणून नामस्मरणावरती आपला जोर, नामे वेद, नामे बोध, नामे सायन, नामे प्राप्ती, नामानेच सर्व काही प्राप्त होणार आहे. ते नामस्मरण आपल्याला जेव्हा आवड निर्माण, मला फक्त नामस्मरण करायला आवडतं, असा जेव्हा त्या अवस्थेला साधक पोचला की समजायचं तो परमेश्वराच्या अगदी जवळ गेलेला आहे. परमेश्वराने त्याला सहाय्य केले, त्याला दुसरं काहीच आवडत नाही, फक्त नामस्मरण करायला आवडतं, तासनतास स्मरण करायला त्याला आवडतं. आणि ही आवड सहजासहजी निर्माण होत नाही. तो परमेश्वर काय आहे, ही वस्तू काय, ही एकदा त्याला कळाली, समजली, त्या समर्थवादावरची त्याची निष्ठा झाली की आपोआपच तोची व्हावं, तोची भेटावा आणि त्याचं चिंतन, त्याचं स्मरण, त्याचीच आठवण, त्याची करण्याची आवड निर्माण होते. आणि मग मात्र ती अवस्थेला पोचलेला साधक तो परमेश्वराच्या अगदी जवळ असतो. परमेश्वराची प्रवृत्ती भंगून येदावी, परमेश्वर पराण्याची मनोवृत्ती भंगून येदावी. परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे, कड आहे, खावणी आहे, ती मात्र आपण भंगू जाईल असं वागू नये, असं बोलू नये, असं राहू नये. मनोवृत्ती जी आहे तीसुद्धा भंगू देऊ नये. आता सन्निधानातले जीव आहे परमेश्वराची प्रवृत्ती जाणून किंवा मनोवृत्ती जाणून सेवा करत होते, सेवादास्य करत होते. पण आपल्यालासुद्धा परमेश्वराने या वचनाच्या माध्यमातून, आचाराच्या माध्यमातून परमेश्वराची खावणी काय आहे, प्रवृत्ती काय आहे, मनोवृत्ती काय आहे हे अप्रत्यक्षरित्या सांगितलेलं आहे. आणि ते स्पष्ट सांगितलेलं असल्यामुळं परमेश्वराने जे अपेक्षा केलेली आहे जीवाकडून त्या चौकटीत राहून आपण आपला धर्म सांभाळला पाहिजे. खूप मोठी अवघड विषय नाही आहे, खूप मोठी अपेक्षा परमेश्वराने सुद्धा केलेली नाही आहे, परंतु ते आपल्याला लक्षात न आल्यामुळं साऱ्या गोष्टी आहे. आणि त्या आपण लक्षात जर घेतल्या तर परमेश्वराची मनोवृत्ती आहे, प्रवृत्ती आहे, ती कोणती आहे, तोची व्हावा, तोची भेटावा. परमेश्वराचं प्रेम किंवा जीवाचा बदल हा परमेश्वराला जी अपेक्षित आहे ती परमेश्वराची मनोवृत्ती आहे, प्रवृत्ती आहे. अनन्यभावी शरण यावं, समर्थाची निष्ठा राहून जागावं, स्मरण करावं, या साऱ्या गोष्टी ज्या परमेश्वराच्या, ज्या आपण आज सूत्र बघतोय गेली 3-4 सत्संगापासून, हे सारं परमेश्वराने केलेली अपेक्षाच आहे. आचार मालिकेतले आपण जे वचनं चिंतन केलं हे परमेश्वराने केलेली जी मनोवृत्ती आहे, प्रवृत्ती आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे त्याग आणि आचरणाच्या अनुषंगाने केलेली जी परमेश्वराची इच्छा, प्रवृत्ती, मनोवृत्ती, ती परमेश्वराची
प्रवृत्ती जी आहे ती आपण भंगून येतात. जितकं आपल्याला होईल, जितकं आपल्याला करता येईल, नॅचरल स्वभावात आपल्याच्यानी जेवढं होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते करण्यासाठी आपल्याला ज्ञानाची मात्र अत्यंत आवश्यकता आहे. परमेश्वराचा जो धर्म आहे अत्यंत लवचिक आहे, पारदर्शक आहे, स्पष्ट आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अवस्थेत राहण्यासारखा, जगण्यासारखा आणि करण्यासारखा असलेला धर्म परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. तो अत्यंत प्रगल्भ, अत्यंत मोठा जरी असला तरी आपल्याला मात्र करण्यासारखा आहे आणि म्हणून ते खूप अवघड नाही. बाई ऐसा एकला पळपळीत निघे जो दुःखपूर्वक आपल्या देवा त्या आठवीत वरते. असा जो एखादा आहे म्हटले, पळपळीत निघे म्हणजे परमेश्वरच व्हावा, तोची भेटावा असं परमेश्वराकडे जाण्यासाठी निघतो आणि दुःखपूर्वक आपल्या देवा त्या आठवीत वरते. दुःखपूर्वक तळमळ करून, चतुर्विध दुःख करून परमेश्वराचं स्मरण चिंतन करण्याचा जो प्रयत्न करतो तो मात्र परमेश्वराला प्राप्त करू शकतो, परमेश्वराच्या अगदी जवळ असतो. तळमळीत जन्माते धाडी तर परमेश्वर म्हणतात मी प्रेम देईल त्याला. आता तळमळ निर्माण करणं एवढं सोपं नाही. परमेश्वराची आवडी असेल तर मग आपल्या मनामध्ये तळमळ निर्माण होईल, आवडी असेल तर दुःख होईल, आवडी असेल तरच तोची व्हावा, तोची भेटावी अशी भावना निर्माण होईल, आवडी असेल तर प्रत्येक गोष्टीला तोंड देऊन आणि त्याच्यावरती मात करण्याची इच्छा निर्माण होईल किंवा ताकद निर्माण होईल, हिंमत निर्माण होईल. आवडच नाही आहे तर बाकीचं काहीच भेटू शकत नाही. म्हणून आवड निर्माण होण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. परमेश्वराचा समर्थवाद काय आहे हे समजणं गरजेचं आहे आणि आपलं हित कशात आहे, तोची व्हावं, तोची भेटावं ही आवडी निर्माण होण्यासाठी या साऱ्या गोष्टी ज्या अवलंबून आहे त्या निर्माण झाल्या पाहिजे. देव एकदा कळाला की आपोआप आवडी निर्माण होते. एखादी व्यक्ती आपल्याला कळाली का त्याच्याविषयी आपोआप आपली निर्माण होते. एखादी वस्तू आपल्याला कळाली फायद्याची किती आहे त्याच्याविषयी आपोआपच आपली निर्माण होते, त्याच्याविषयी आपलं राहत नाही. तसं परमेश्वराविषयी आपण का राहतो आहे, आवडी नाही आहे. आचार्यांना आवडी होती म्हणून भानखेडीच्या डोंगरात जाऊन अवस्था प्रकटली आणि चक्रधर द्यावं, चक्रधर द्यावं म्हटले. चांगदेवाला आवडी होती म्हणून हा खोपा स्वामी श्री चक्रधरांचा, हा खोपा स्वामी राऊळांचा, गोविंदप्रभू बाबांचा असे खेळ खेळत राहिले. आवडी होती म्हणून दहानाईसा म्हटले मला सुंदर करा, देवाला जे लावलं आहे तेच मला लावा. आवडी आहे, आपल्याला आवडी नाही आहे. आवडी आहे म्हणून हे सद्भक्त औसा आहे, आवडी म्हणून रागावले, रागाने गेली आणि परत आली. देवाने जे सांगितलं ते समजून घेतलं, ऐकून घेतलं. बाईसांची प्रेमी भक्त असल्यामुळं आवडी एवढी होती की त्यांचं उठणं बसणं बोलणं सर्व देवासाठीच होतं. जर देवालावर कोणी बोललं तर लगेच घागरा बांधणाऱ्या बाईसा जर आपण बघितल्या तर परमेश्वराविषयी आवडी कशी निर्माण झाली पाहिजे, आपली तळमळ कशी निर्माण झाली पाहिजे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे लक्षात येण्यासाठी परमेश्वर कसा आहे हा समजला पाहिजे, जाणवला पाहिजे, तेव्हा ती आवडी निर्माण होईल. चित्त वित्त काय येतिनी परमेश्वराशी अर्पावी. चित्त म्हणजे आपलं जे मन आहे, विचारधारा आहे, आपली जी चातुष्ट आहे, मन चित्त बुद्धी अहंकार, हे सारं वित्त म्हणजे आपल्याकडं असलेली जी संपत्ती आहे आणि काया म्हणजे आपलं शरीर आहे, हे सारं तिन्ही परमेश्वराशी अर्पावी. चित्त वित्त काय परमेश्वराला अर्पण करावं तशी भावना निर्माण व्हावी. आता काय द्यावं, आपण पंक्ती द्याव्या, विडे व्हावे, खूप मोठे मोठे फुलहार करावे किंवा खूप मोठ्या मोठ्या देणग्या द्याव्या, परमेश्वराने अपेक्षा काय केलेली आहे? परमेश्वराने स्पष्ट चित्त वित्त काया परमेश्वराशी अर्पण. परमेश्वर आचार्यांकडून देवाने काय मागितलं? फक्त शब्द घेतला. पूजनीय माईम भटांना बोध दिला. बाईसांकडून काय मागितलं? काहीच नाही मागितलं, प्रेम दिलं आणि सर्व काही बाईसांनी देऊन टाकलं. खूप मोठी अपेक्षा परमेश्वराने कधीच जीवाकडून केलेली नाही, कारण परमेश्वराला कशाचीच कमतरता नाही. परमेश्वर हा परऐश्वर्य असलेला परमेश्वर, त्याला कशाची अपेक्षा आहे? परंतु आपण या साऱ्या भौतिक किंवा प्रापंचिक गोष्टीतून परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिथंच आपली चुकी होते. परमेश्वराने काय अपेक्षिलं हे आपलं लक्षात आलं पाहिजे. चित्तवित्ते काय, पण हे कसं आखोरी आबोटी जन्म परमेश्वराला द्यावे अशा पद्धतीनं परमेश्वर म्हणतात मला जन्म द्यायचा आहे, तुम्हाला एक जन्म दीजो. ते मात्र देत नाही आणि बाकी सर्व देतो आपण. तो जन्म आखोरी आबोटी म्हणजे विकार आणि विकल्प रहित जिथून आपल्याला देता येईल तेवढा जर परमेश्वराला दिला, तोची व्हावं, तोची भेटावा अशा पद्धतीनं परमेश्वराला जर शरण गेलो तर मात्र परमेश्वर प्राप्त होणं खूप अवघड नाही आहे. आज कलियुग आहे, विषयाराम आहे, विषयाची सबळता आहे, परंतु त्यावरती मात करणं ही प्रॅक्टिसचा भाग आहे, एक ती साधना आहे आणि आपण प्रयत्न केला तर परमेश्वराचं
सहाय्य आहे, म्हणून करणाऱ्याला मात्र काहीच अवघड नाही, न करणाऱ्याला सारंच अवघड आहे. या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. तोची व्हावं तोची भेटावं, याला ज्याला कळालं, ज्याला जाणीव झाली, त्याच्यासाठी काहीच अवघड नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला सर्वच पाहिजे, याला मात्र अवघड आहे. म्हणून आपण कोणत्या श्रेणीत बसतो, आपण कोणत्या विचारात बसतो, परमेश्वराने सांगितलेली जी होकारात्मक विचारधारा आहे आपल्याला किती समजली, किती कळाली, किती उमटली, यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. ह्या वचनांच्या माध्यमातून परमेश्वर प्राप्तीचे आपण जे सूत्र परमेश्वराने अपेक्षित केलेले आहे, परमेश्वराने स्वतःविषयी जे वापरलेले आहे, तेच सूत्रांचं आपण चिंतन करत आहोत. आणि ते चिंतन करत असताना परमेश्वरांनी स्वतःविषयी आपल्याला जे सांगितलेले ते किती स्पष्ट, पारदर्शक आणि किती छोट्या छोट्या गोष्टीच्या अपेक्षा परमेश्वराने केलेल्या आहे, हे समजण्यासाठीच आपण हा सारा चिंतन सत्संगाचं घेत असतो. यावरती काही सूचना असेल, काही मार्गदर्शन असेल किंवा काही चिंतन असेल, काही प्रश्न असतील, प्रतिक्रिया असतील, त्या नक्की कळवा. त्यावरती आपण नक्की चिंतन करू. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.